माझ्या प्रेमापोटी सगळेजण आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित माझी जन्मदात्री आई, आज ती नसती तर मी या जगात आले नसते। आणि आपल्या मध्ये जे उपस्थित आहेत सगळे माझी मुख्याध्यापक, ज्येष्ठ शिक्षक आणि मी ज्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे असे माझे सहशिक्षक, त्यानंतर नवीन लागलेले शिक्षक 2001 2010 ची बॅच आहे, 2012 आहे आणि काही जिल्हा बदली आलेले शिक्षक आहेत। सगळ्यांसोबत मी काम केलेलं आहे। यांच्यामध्ये माझे काही सहकारी आहेत, त्यांचे कुटुंबीय सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा चांगला संपर्क आहे आणि ते सुद्धा वेळात वेळ काढून बायकोच्या मैत्रिणीचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे म्हणून आलेले आहेत। तसंच अंगणे सर पण आहेत, त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा पण आलेला आहे विशेष पेठे। आमच्या अलकावड्यांची नात आली आहे, खैरेवड्यांची सुद्धा नात आलेली आहे। तर आपला हा जो सगळ्यांचा माझ्याबद्दल जो स्नेह आहे तो आपण इथे उपस्थित राहून दाखवला, त्याबद्दल खरंच मी म्हणजे माझं काळीज अगदी भरून आलेलं आहे। आपण आपल्या भावना व्यक्त केल्या, उशीर झालेला आहे। 2 शब्द म्हणायचे पण मी बरेच पॉइंट लिहिलेले आहेत, उठून बोलते की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे। 10वीत असताना वडिलांची कंपनी बंद पडली, आई घरी होती, गृहिणी होती। त्याच्यानंतर तिने हॉस्पिटलमध्ये आयाचं काम केलं, वडील 6-6 महिने कॉन्ट्रॅक्टर कडे जायचे, वायरमनचं काम केलं, घरी ट्युशन घेऊन इतर कामं करून आईने अक्षरशः माझ्या 3 शिफ्ट ड्युट्या केलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये। बापरे। आणि असं आई वडिलांनी कष्ट घेऊन आम्हाला 3 भावंडांना शिकवलं आणि त्याच्यानंतर माझ्या यशामध्ये माझ्या मामाचं सुद्धा वाट आहे। मी मामाकडे 2री पर्यंत राहिली। आईचे वडील त्यांचे सुद्धा खरंच खूप आहेत। वडिलांची कंपनी बंद पडली, त्या वडील म्हणाले आपण आता गावाला जाऊया। आजोबा म्हणाले लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी आणतायत आणि तुम्ही इथला दुसरा काहीतरी काम धंदा शोधा, पण मुलांच्या शिक्षणाचा नुकसान करू नका। म्हणजे अक्षरशः माझं 11वी 12वीचं शिक्षण एकेका नातेवाईकांनी दिलेल्या मदतीवर झाले। कोणी कड्या दिलं, कोणी स्कूल युनिफॉर्म दिलं, कोणी शाळेची पुस्तकं घेऊन दिली, कोणी कॉलेजची फी भरली। अशा पद्धतीने मी 11वी 12वीचं शिक्षण केलं। त्यानंतर मी प्रयत्न करत राहिली, मराठी इंग्रजी टायपिंग शॉर्टहँड शिकली, स्टाफ सिलेक्शन छान एक परीक्षा दिल्या, डीएडला नंबर लागला सोमय्याला, डीएड केलं। मग ज्या वर्षी डीएड झालं त्याच वर्षी लगेच साकीनाका तिथे 6 महिने प्रायव्हेट शाळेत नोकरी केली। मग नंतर लग्न झालं, डोंबिवलीला स्थायिक झाली, इकडे बदलापूरला खाजगी शाळेत 6 महिने नोकरी केली। 10वीत असताना मैत्रिणी मिळून मुंबईला जाऊन सेवा नियोजन कार्यालयामध्ये नाव नोंदवलेलं। आमच्या 4ही मैत्रिणींना पोलीस भरतीसाठी बोलवलेलं, 4घींपैकी एकच केली। आम्ही उरलेल्या 3घी जणी वेगवेगळ्या वाटेने गेलो। मग त्याचा मला फायदा झाला की सेवा नियोजन कार्यालयातून मुलाखतीसाठी डोंबिवली नगरपालिकेमध्ये बोलवण्यात आलं। पूर्ण शिक्षण मंडळ बसलेलं, 1ली ते 7वीची सगळी पुस्तकं ठेवलेली आणि सांगितलं तुम्ही कोणताही पुस्तक उचला आणि पाठ घेऊन दाखवा। तेव्हा सभापती होते श्री भाई गोरेगावकर, उपसभापती होते डोंबिवलीचे शिक्षण महर्षी विद्यार्थी सरांनी उल्लेख केला की श्री सुरेंद्रनाथ वाजपेयी सर। आणि मी 5वीचा पुस्तकातला धडा शिकवायला गेला, भूमिगत नेत्यांवर होता। त्यांनी प्रश्न विचारला, आत्ताचा तुमचा मुद्दा सांगा, ज्वलंत राजकीय प्रश्न, म्हणजे तुम्ही जे शिक्षण मुलांना देणार त्याचं व्यावहारिक सांगड, आताची सामाजिक बांधिलकी याच्याशी संबंधित असलेलं प्रकरण सांगा। तेव्हा वाजपेयींचं चाललेलं प्रकरण चाललेलं, भूमिगत झालेली तेव्हा संबंध जोडून सांगितलं। त्यानंतर सुद्धा अपॉइंटमेंट झाली नगरपालिकेमध्ये, वारंवार शिक्षण मंडळाचे सगळे सदस्य यायचे, पण वर्गावर कधी कोणी आलं नाही। यायचे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जायचे, मुख्याध्यापकांना विचारायचे की चाललंय शिक्षकांच्या काही अडचणी, शाळेसाठी काय हवंय का, ते शिक्षकांना मागणी करायला सांगतात, कधी नाही। आणि विशेष उल्लेख म्हणजे डोंबिवलीमध्ये ते कुठेही भेटले तरी थांबून शिक्षकांना नमस्कार करायचे। त्यावेळेला असा आदर्श शिक्षक पुरस्कार नव्हता आमच्याकडे। शिक्षक दिन हा शिक्षक दिनाच्या दिवशी साजरा केला जायचा। स्वतः पदाधिकारी शिक्षकाच्या जवळ जाऊन त्याला
पेढा पुष्पगुच्छ हा खरा शिक्षक सत्कार होता त्यावेळेला. मी सुरुवातीला हजर झाले नगरपालिका शाळा नंबर 1 मध्ये. शेंदुर्डीकर मॅडम होत्या, गोरेगावकर मॅडम, लता ठाकरे मॅडम तब्येतीमुळे आज येऊ शकल्या नाही, त्यांचं पायाचं ऑपरेशन झालं. गोरेगावकर मॅडमचं पण मिस्टरांची तब्येत ठीक नाहीये. ते भाऊसाहेब मॅडम होत्या, बदी मॅडम होत्या, अनेक माझे सिनियर शिक्षक होते. प्रत्येकाकडून एक एक गोष्ट मी शिकत गेली आणि घडत गेली. तिथे 4च महिने होते. नंतर नगरपालिका 6 नंबर, आताची 84 नंबरची शाळा. गावकर सर मुख्याध्यापक होते. राजपूत मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या पोरी पोरी लग्न झालेल्या शिस्तप्रिय होते सर. पण त्या शिस्तीमुळेच आम्ही आज जे आहोत घडलोय ते आमच्या सगळ्या जुन्या माजी मुख्याध्यापकांच्या शिस्तीमुळेच आज आम्ही घडलेलो आहे आणि एक एक गोष्ट शिकत गेलो. म्हणजे मला असं काय वाईट वाटत नाही, माझं अक्षर काही चांगलं नाही, पण आमच्या शाळेत त्या देवस्थाई मॅडम ज्येष्ठ शिक्षिका होत्या, पाटकर मॅडम होत्या. त्या काय करत गेल्या, मला सांगत गेल्या की ऑफ पिरियड असायचे, विषयवारी होती, त्यामुळे की निकामी बसण्यापेक्षा काहीतरी तुम्ही नवीन मुली आहात, काम शिकत राहा, तू रफ करून दे, मी फेअर करेन, मग ज्या शिक्षकाचं अक्षर चांगलं आहे त्याच्याकडून करून घेऊ. आणि असं करत करत त्या दोघींनी मला शाळेची सगळी कामं शिकवली. ते माझा पाया भक्कम झाला. त्यानंतर हिंदी शाळेमध्ये काहीतरी शिक्षक भरती होत नव्हती. आम्ही प्रोबेशन पिरियड वरच होतो. कोकण भवनकडून आमच्या परीक्षा घेण्यात आल्या. आम्ही मराठी शाळेत अपॉइंट झालो, पण आम्हाला 4-5 जणींना हिंदी शाळेवर ठेवलं का, आता तिथे शिक्षकांची कमी आहे. अक्षरशः आम्ही प्रेग्नंट होती, दीड शिफ्ट शाळा करायची, सुरेश सर असायचे. काही शिक्षक सकाळी 7 ते 3 शाळा करायचे. काही जवळ कल्याण चाहडला जाणारे शिक्षिका होत्या, खापर्डे मॅडम वगैरे, सायरे मॅडम, मी पण होते. 7 ते 12 करायचे. पुन्हा मधल्या सुट्टीत 3 ते 6 त्रिपाठी सर बोलवायचे. मुलं भरपूर होती, अफाट 2 अधिवेशन, बालवाडीचे 2-2 वर्ग, 1ली ते 7वीची शाळा, पण शिक्षक नव्हते. पण मराठी माध्यमातून आलेल्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना सहकार्य. उल्हासनगरहून यायला लागायचं त्यावेळेला. 1.5 शिफ्ट शाळा केलेली आहे. काही शिक्षक सकाळी यायचे, 3 वाजता जायचे, काही दुपारी 10:30 यायचे, संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही काम केलेलं आहे. 2च महिने हिंदी शाळेत काम केलं. बरेच अडचणी यायच्या, कारण मातृभाषेतून शिक्षण द्यायचं. तर रफी सर होते, सुरेश सर होते, ते म्हणायचे, महेश्वरी मॅडम ज्यावेळे हम है आपको समजाने के लिए, कुछ फिकर मत करो. अक्षरशः आम्ही क्षुल्लक गोष्टी कळायच्या नाही, पण आम्ही त्यांना विचारायचं आणि त्यांनी काहीही म्हणजे असं दाखवलं नाही की मराठी माध्यमाच्या शिक्षकांना कशाला मदत करा, असं अजिबात त्यांनी केलं नाही. आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे काय झालं, आमची हिंदी भाषा पण प्रगल्भता वाढली. हे मान्यच करायला पाहिजे, कारण कोणती भाषा असते ती तिच्या जागी श्रेष्ठच असतात. त्यानंतर परत हिंदी शाळेचे शिक्षक नेमले गेले. आमचे माजी गुंजेगावकर सर प्रशासन अधिकाऱ्यांची भांडले. पिले मॅडम, खैरे मॅडम, जावळ मॅडम, 3 जणी 2-2 महिन्याच्या अंतराने डिलिव्हरीच्या डेट होत्या. सरांनी सांगितलं माझ्या शिक्षिका मला माझ्या शाळेत पाहिजे, मला काही करा. त्यांनी विचारलं प्रशासन अधिकाऱ्यांनी, अरे शाळा कशी चालवणार, आमचं आम्ही ऍडजस्ट करून घेऊ, पण माझे शिक्षक माझ्या शाळेत पाहिजे. सरांनी अक्षरशः भांडून मला हिंदी शाळेतून मराठी शाळेमध्ये मागून घेतलं. तिथे आमचे 14 शिक्षक होतो आम्ही सगळे. त्यावेळेला माझे सासू सासरे सांभाळायचे मुलाला, बरेचदा गावीच जायचे दिवाळीच्या सुट्टीत किंवा गणपतीच्या सुट्टीत. एक्स्ट्रा 8-10 दिवस राहून घ्यायचे. मुलाला पाण्याघरात राहायची सवय नाही, काय करणार, शाळेत घेऊन जायची. आमच्या पाटकर मॅडम आणि राठोड मॅडमची तब्येत चांगली दष्टपुष्ट असल्यामुळे बिचार त्या मांडीत घेऊन झोपवायच्या माझ्या मुलाला. आणि आमच्या इंचार्ज मॅडम आहे त्या भरवायच्या, मी वर्गावर असायची. शिपाई होता आमचा शरद भंडारी, तो त्याला घेऊन खिडकीत, तेव्हा डोंबिवली लोकल ट्रेनचं काम चाललेलं असायचं, त्याला खिडकीत घेऊन बसायचा. कंटाळा आला तर आमच्या जुन्या मॅडम जुना स्टँड द्यायचं त्याला. असं माझ्या मुलाला सुद्धा शाळेतल्या शिक्षकांनी सांभाळलेलं. अनेक समित्यांवर कार्यक्रमांमध्ये माझं कायम नाव असायचं. तेव्हा सुद्धा माझा मुलगा तिथे हॉलमध्ये 2-2 खुर्च्या टाकून मी त्याला झोपवलेलं आहे. खरं माझं माझ्या कामामुळे त्याच्याकडे परत दुर्लक्ष झालेलं आहे, पण तरी पण त्याच्यात तरुण गेलेला आहे. आमच्या ज्या शिक्षिका होत्या 84 नंबर, पूर्वीची जुनी 6 नंबर शाळा, कुटुंबीय, आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. माझ्या मिस्टरांचं अतिशय कठीण असं आजारपण आलं. एकदा तर इतकी इमर्जन्सी होती, मला वाटतं 7-8 जणी सगळ्या शाळेतल्या ट्रेनिंगला होत्या आणि मिस्टरांचं अचानक अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला सांगितलं. शाळेत 2च शिक्षक होतो, लक्ष्मण जाधव सर आणि मी. करायचं काय, हॉस्पिटलमध्ये तर मला तिथे हजर
त्यांचे ऑपरेशन आणि सिरियस पेशंट पडले. मग जाधव सरांनी प्रशासन अधिकाऱ्यांची परवानगी घेतली, माझी रजा, विशेष रजा मंजूर केली, 5 दिवसाची किरकोळ रजा. आणि त्या एकट्या सरांनी 1ली ते 7वी सकाळ दुपार दोन्ही अधिवेशन 3 दिवस शाळा संपली. म्हणजे असे सुद्धा सहकार्य करणारे शिक्षक मला लाभले. असं म्हणत नाही की आपण आपलं शाळेचं ट्रेनिंग आहे म्हणून मॅडम गेल्या तर त्यांचा वर्ग मी सांभाळला, असं नाहीये. त्यानंतर बदली माझी सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे वगळलेल्या गावात करण्यात आली. ते फक्त मला म्हणाले ठाम राहायचं, आपण मूळ नगरपालिकेचे आहोत, आपण अन्याय सहन करायचा नाही. आणि त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्वे मॅडम माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. त्या माझ्या बरोबर रोज तिकडे यायच्या, ऑफिसमध्ये सांगायच्या मला शिक्षक पाहिजे. शिक्षक म्हणतं मला शाळा द्या, तुम्ही शिक्षक का देत नाही. आणि मला वाटतं त्यांच्या भाऊजाई सभापती होते शिक्षण मंडळात, त्यांनी भांडून मागून घेतलं मला. माझं खूप आर्थिक नुकसान होणार होतं त्यांच्यामुळे आणि गुंजेगावकर सरांमुळे. माझं सर्व्हिस मध्ये जो अडथळा निर्माण होणार होता तो झाला नाही. आणि गेल्या मी त्यांना शाळेत म्हटलं 82 नंबर शाळेत, मॅडम तुम्ही ग्रेडेड मुख्याध्यापिका, तुम्ही 5वी ते 7वीच्या वर्गांना समाजशास्त्र एवढं पूर्ण कसं काय शिकवतात. म्हणजे मला जेवढे नियम माहिती होते आमचे गुंजेगावकर सर पण 7वीच्या मुलांना हिंदी विषय शिकवायचे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही ग्रेडेड मुख्याध्यापिका आहे, तुम्ही फक्त 12 तासिका घ्यायला पाहिजे. कारण मॅडमचं काम कसं शाळेत सगळ्यांच्या आधी हजर, 12:30 झाले की कुलूप लागलं पाहिजे शाळेत. सगळी ऑफिसची कामं मॅडम स्वतः एकट्या करायच्या. ते गटात येणं जाणं, ऑफिसला जाणं, कधी त्यांनी सहशिक्षकाला इतर कामाला लावलं नाही. माझं आणि त्यांचं फार कमी वेळ आम्ही एकत्र काम केलं. मी 2002ला गेली तर 2003ला रिटायर झाल्या. हार्डली 1-1.5 वर्षाचा आहे, पण त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं. सडेतोड आपल्या कामात सूत्र आहे ना, आपण कोणाला घाबरायचं हे त्यांच्याकडून मी फार शिकली. त्यानंतर तिथे मला अजून मुख्याध्यापिका भेटल्या, दोरी मॅडम साहेब, इंचार्ज मॅडम भेटल्या, नंतर वर्तक मॅडम सारख्या भेटल्या. त्या पण पूर्ण शिक्षणाला वाहून घेतल्या. त्यांच्या तर कार्याची महती वेगळीच आहे, त्यांच्या कार्याची नका एवढी संध्याकाळची तू कशी काय लेख पण आलाय. त्याचप्रमाणे त्यानंतर आमच्या शाळेत आल्या सारिका पवार मॅडम, अतिशय शांत, मितभाषी, व्यवस्थित शांतपणे सगळ्यांकडून काम करून घेणार. नंतर अनिता गांधी मॅडम आम्हाला इंचार्ज म्हणून आल्या. त्यानंतर माझी बदली 82 नंबर झाली. मला वाटतं सारिका पवार मॅडमच्या काळात झाली. मॅडमनी मला 8 दिवस सोडलं नाही आणि तिथे गुंजेगावकर सर ऑफिसमध्ये माझ्या शाळेत जावळेवाडीची बदली झाली, त्या सोडत असं झालं. तर अशा पद्धतीने माझ्याकडे जेवढे म्हणजे शाळा मी बदलत गेली ना, मला सगळे चांगले मुख्याध्यापक, इंचार्ज आणि ज्या शाळेत मी गेली त्या शाळेमध्ये सुद्धा मला सगळे सहकारी शिक्षक छान मिळाले. अगदी इकडे हिंदी शाळेमध्ये पण माहेश्वरी मॅडम वगैरे, मनीषा, विजयलक्ष्मी, कुसुम मॅडम. आता कुसुम मॅडमचं सांगायचं तर त्यांनी आता सुद्धा मला मागच्याच वर्षी शाळा तपासणीसाठी मला काढलेलं. सीआरसी प्रमुखांचं, मी सीआरसी प्रमुख नाही, मी साधी सहशिक्षिका. पण कार्यालयाकडून फोन आला, नाही राव मॅडमनी सांगितले सरकारी सार्वजनिक तुम्हीच काम करायचं. माझी 2 शिक्षिके शाळा होती माझ्या, तरी पण मला त्या कामासाठी त्यांनी नेलं. कुसुम मॅडम म्हणाल्या जावले फिकर नाही कमी, डोंबिवली तुम्हाला एरिया मैं हूँ. त्यांनी व्यवस्थित नियोजन करून दिलं, सगळ्या मुख्याध्यापकांचे फोन नंबर दिले आणि त्यानुसार मी काम केलं. तसंच 84 नंबर शाळेत आम्ही एकाच दिवशी 5 जणी लागलेलो, परदेशी मॅडम, खैरे मॅडम, बेले मॅडम. पण आम्ही कधी असे हेवेदावे केले नाही. वयोमानानुसार सिनियरिटी होती. मी सगळ्यात लहान, पण एक सांगायचा अनुभव असा, मी सगळ्यात लहान असताना सुद्धा शाळेची चावी माझ्याचकडे असायची. आणि नेतिवलीला गेली ना तर तिथे वेगळी पद्धत होती. कल्याणच्या शाळेमध्ये जो सिनियर असेल ना त्याच्याकडे शाळेची चावी. त्यामुळे मी नोकरी संपेपर्यंत शाळेची चावी सांभाळली. नोकरी संपेपर्यंत शाळेच्या चावीची जबाबदारी पार पडलेली आहे. घराला कधी कुलूप नाही लावलं कारण सासू सासरे होते ना, घरची काळजी नसायची, पण शाळेची मात्र अगदी काळजी व्यवस्थित चावी बरोबर सांभाळलेली आहे. त्याचप्रमाणे मी जेव्हा नेतिवलीला गेली, शाळा खूप मोठी होती, वातावरण वेगळं होतं, बरेच काही मला पटत नव्हतं. मग सर म्हणाले की आता इकडच्या शाळा वेगळ्याच जावळे, थोडेसे
हा नाही काय प्रकरण झालं मॅडम, 5वीच्या मुलांची मारामारी झाली आणि तिथले जे नगरसेवक आहेत ते सगळ्यांची त्यांचे चांगले संबंध आहेत. कोणातरी मुलाच्या पालकांनी त्यांना सांगितलं आणि ते आले डायरेक्ट वर्गात. त्या मुलाला मारलं त्यांनी. आम्ही आपलं प्रार्थना परिपाठ घेऊन सगळे कॅटलॉग घेऊन म्हणजे सर पण धावत आले की हे नगरसेवक कसे काय इच्छा वर्गात गेले, काय झालं म्हणून. आणि मला माहिती नाही, मी सरळ त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कोण, माझ्या वर्गात कसे आला, बरोबर आहे, कारण आपण शिक्षक आहोत, सगळ्या मुलांची जबाबदारी आपल्यावर. बरोबर. म्हणून मी बोलली. तेवढ्यात सर आले. सर म्हणाले थांब जावे, थांब, हे आपले वॉर्डाचे नगरसेवक आहेत, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तेव्हा त्या नगरसेवकांनी सांगितलं, सॉरी मॅडम तुम्ही नवीन आहात. तुम्ही म्हटलं बरोबर आहे, पण असं असं काही झालंय. मी म्हटलं सर आपण कार्यालयात जाऊया मुलांना घेऊन. मग सरांनी सांगितलं की नवीन शिक्षिका आहेत, हे नगरसेवक आहेत, म्हणजे तिथले लोक अजूनही मानतात. नंतर त्यांच्या कार्याची महती मला समजली तिथे नेतिवली शाळेत राहिल्यावर. पण पहिला मुद्दा काय की मी शिक्षक आहे आणि मुलाची जबाबदारी माझी. त्यामुळे माझं त्यांचं सुरुवातीला थोडासा वाद झाला, कारण इथे आम्ही होतो डोंबिवलीला, बाहेरचं कोणी आमच्या वर्गात यायचं नाही. नंतर कल्याण महानगरपालिका झाली, हे जे विस्तार अधिकारी जरी शाळेत यायचे ना, वर्गाच्या समोरून जायचे, बघायचे शिक्षक शिकवतायत, काही काम असेल तर मुख्याध्यापकाकडे देऊन जायचे, या मॅडमला या विषयाचे पेपर काढून एका तासात काढून ठेवायला सांगा, आम्ही येते. पण असं कोणी डायरेक्ट यायचे तर मुख्याध्यापकाला घेऊन येणार, हे असा अनुभवच नव्हता आम्हाला. कल्याणला आला कोणी केव्हाही वर्गामध्ये येतं असं. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या लोकांचं आम्हाला विद्यार्थ्यांप्रती काय आहे ते आम्हाला जाणवलं. आणि ते खरंच ते माजी नगरसेवक ताई, सभागृह नेते, कैलासजी शिंदे तिथल्या मुलांसाठी फार करतात. म्हणून आपल्या कल्याण डोंबिवली महानगरच्या मुलांसाठी ते खूप पाडत असतात महानगरपालिकेत. सगळ्या सोयी वगैरे मिळतात, बराच त्यांचा सहभाग आहे. त्यांचा अनुभव मला सुरुवातीला वाईट वाटला, पण नंतर सहवासात आल्यापासून मग ते जरा त्यांना पण समजलं की या शिक्षिका वेगळ्या आहेत. एकदा मीटिंग मध्ये त्यांनी बोलवलेलं, सगळ्या शिक्षकांना बसवलं, विचारलं प्रत्येकाला काय काय पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या मागणीनुसार सांगितलं. मी फक्त त्यांना सांगितलं आमच्या शाळेचं गेट तुटलेलं आहे, ते बांधून द्या, कारण आमचा नळ सारखा तोडतात बाहेरचे लोक. तेव्हा त्या म्हणत त्यांनी विचारलेलं सरांना की या कोणत्या शाळेतून आल्या, तेव्हा सरांनी सांगितलं माझी नगरपालिका. सरांनी माझी ओळख करून दिली. आणि नेतिवलीला असताना मला कर्करोगाची बाधा झाली, त्यावेळेला माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलं वर्गाच्या कामांसाठी, मानसिक आधार दिला. मी वर्षभर रजेवर होती, मला बरं वाटायला लागलं, मला कंटाळा यायला लागला घरी राहून. ऑफिसने सांगितलेलं तुमच्या सगळ्या रजा संपवा, परत 1 वर्षाची रजा फ्री मिळते. मी म्हटलं नाही, पण मला घरी बसून रिकामं बसून कंटाळा आला. कारण काय, मग नातेवाईकांचे फोन यायचे, लोक भेटायला यायची, सगळे शिक्षक घरी येऊन भेटून गेले. मलाच मनातल्या मनात अपराध्यासारखं आपला तर तब्येत ठीक आहे, रिकामं बसून काय करायचं, सरकारने GR काढलाय म्हणून रजा बघायची नाही शाळेत. असं झालं. सर मला म्हणाले की तू आताच मोठ्या आजारातून उठली आहे, तू आपल्या गोयल मॅडम आहेत त्यांना CRCच्या कामात मदत कर. मी म्हटलं नाही सर, मी एकच दिवस रिकामी राहिली. दुसऱ्या दिवशी सरांना विनंती केली, सर जो वर्ग मोठा असेल ना त्याच्या 2 तुकड्या करा, मला माझा वर्ग पाहिजे, मुलं आणि मी. बरोबर, आपण मुलांसाठी आहोत. मग सरांनी मला वर्ग तयार करून दिला, माझा वर्ग अध्यापन करायला, मुलांमध्ये रमले, आजारातून बाहेर आले. कारण तुमचं असं आहे की तुम्ही जर एखादे नकारात्मक घटना तुमच्या आयुष्यात घडली, ती धरून बसल्यात, पूर्ण बाकीचं सगळं आजूबाजूचं जे 99% आहे ते पण सगळं नकारात्मक. बरोबर बरोबर. मी असं पुस्तक कुठे वाचलेलं सकारात्मक दृष्टिकोन, आणि त्यामुळे मग मी तेव्हापासून मागे कधी बघितलंच नाही. आणि त्यामुळे काय झालं, नेतिवली CRC मोठी, अनेक मुख्याध्यापक बदलले, नारकर मॅडम येऊन गेल्या, आयनोर मॅडमच्या हाताखाली पण जास्त CRCचं काम मला बघायला लागलं. मागच्या तर 1.5 वर्षाला तर मॅडम प्रशासन आपलं काय ते विस्तार अधिकारी ऑफिस मध्ये होत्या, तेव्हा मला जास्त CRCचं काम अनुभव आला चांगला. इथे डोंबिवलीला असताना त्रिपाठी सरांना मदत करायची CRCच्या कामात. विस्तार अधिकारी तडवी सरांनी सांगितलं की ते हिंदी भाषी आहेत, तर तुम्ही त्यांना CRCच्या कामात मदत करा. त्यांनी सुद्धा खूप सांभाळून घेतलं त्रिपाठी सरांनी. आज ते आपल्यात नाहीये,
त्यांचं आणि आमचं असं वाद असायचा. त्यांना मराठी नीट बोलता यायचं. त्यांना मी अट घातली की तुम्ही माझ्या शाळेत आल्यावर मराठीतच बोलायचं, तुमच्या शाळेत आल्यावर तुमच्याशी. हा, हे ठीक नाही. त्यामुळे फायदा काय झाला, त्यांची प्युअर हिंदी पण छान शिकायला मिळाली आणि त्यांची मराठी सुधारली. हे त्यांनी कबूल केलं. पण असं राग द्वेष असं काही नाही. हा, हे सगळं आपुलकी पोटी चालत होतं. आणि आता शेवटी काय झालं, हे जे ऑनलाईन कामाचा ताण वाढला, मला CRC मधले सगळ्या माझ्या लेखिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी सगळे उपक्रम, विज्ञान प्रदर्शन असू दे, शाळेची सहल काढायची असू दे, किंवा शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन असू दे, सगळ्यांनी अगदी मनापासून मदत केली. कोणी असं नाही की एक लेडीज आहे म्हणून नाही, तर सगळ्या महिला शिक्षिका सुद्धा सगळ्यांनीच मला मदत केली. आणि त्यामुळे जी 6 महिने जबाबदारी आयनर मॅडमनी माझ्यावर सोपवली ती अतिशय छान सुरळीतपणे सगळ्या शिक्षकांमुळे मी पार पडू शकले. पण माझ्या तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे मी कार्यालयाला विनंती केली. डॉक्टर काय म्हणाले की तुम्ही डोळ्याचा नंबर तुमचा फार वाढत चाललाय, तुमचं शुगर वाढत चाललंय, कोलेस्ट्रॉल वाढते, तुम्ही कामाच्या स्वरूपात बदल करा. म्हटलं तर मी शिक्षकी पेशात आहे, अजून कामाच्या स्वरूपात काय बदल करणार. फक्त मी रिक्वेस्ट केली सरकडे साहेबांना की सर माझा असं मेडिकल प्रॉब्लेम आहे, मला तुम्ही लहान शाळेवर बदली दिली तर ठीक आहे, नाही तर मी PRS घेण्याचा निर्णय घेतला. तर त्यांनी माझी विनंती मान्य केली. त्यावेळेला आपले शिक्षण उपायुक्त देशपांडे मॅडम आणि काहीतरी कार्यक्रमासाठी मी पत्रीपूर शाळेत पाटे मॅडमना मदतीसाठी पण त्यांनी मला बोलवलेलं. तिथे त्या मॅडमनी माझी भेट घालून दिली. त्या मॅडमना सांगितलं की यांची कॅन्सर हिस्ट्री आहे, त्यांचा आता तब्येतीचा इश्यू वाढत चाललाय, तर त्यांनी विनंती अर्ज केलेला आहे. मग तेव्हा देशपांडे मॅडमनी माझ्या अर्जाला मंजुरी दिली आणि माझी 1.5 वर्षापूर्वी मे 2023 ला लहान शाळेवर पत्रीपूर शाळेवर बदली झाली. आणि मी त्या शाळेत आहे म्हणून आमच्या तिसगावच्या पगारे मॅडम मध्ये बदल्यांचं सत्र झालं. त्यांनी अगदी डोळे झाकून पत्रीपूर शाळा घेतली. आता जावळे मॅडम आहे, मला काही टेन्शन नाही. पण त्यांनी पण मला 1.5 वर्षात खूप सहकार्य केलं. आम्ही दोघी जणांनी शाळा पट वाढवला, शाळेची परिस्थिती सुधारली आणि त्या शाळेमध्ये काही भौतिक सुविधा नव्हत्या, त्या मी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मला नेपिवली शाळेतल्या नेमाडे सरांनी फार मदत केली. तसंच या ऑनलाईन कामामध्ये आमच्या गटातल्या उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रेहाना मॅडम मागे बसले आणि त्यांच्या असिस्टंट आसमा मॅडम कोण आहेत, तसंच तन्शित मॅडम आता गांधी चौक शाळेत गेलेले आहेत. या तिघींनी मला ऑनलाईन कामामध्ये खूप मदत केली. अजून एक मॅडम आलेल्या मेघा मॅडम आले नाहीयेत, त्यांनी सुद्धा ऑनलाईन कामामध्ये मला खूप मदत केली. केव्हाही रात्री बेरात्री या शिक्षकांना मी फोन करा, आव्हाड मॅडम हे माझे कोणत्या कशात मॅडम तुम्ही लगेच मला सांगा. किती दिवसानं ना तुमची बरी आहे ना तब्येत? मॅडम एकदम झाडी झाली ना. आता 3 महिने राहिले ना रिटायरमेंट. केस कपडे छान दिसतात. हो का? रागात तडवी साहेबांच्या नावाने कापले. आमच्या शाळेतले नवीन शिक्षक सुद्धा मला सगळी मदत करायचे. लहान शाळेवर मी गेली खरी, कामाचा व्याप कमी नव्हता. रेहाना मॅडम कोणत्या आहेत मॅडम? रेहाना कोणत्या? पट आम्ही वाढवला. पण ऑनलाईन कामाची भरमसाठ आली ना, रोज रात्री. हॅलो मॅडम, कशा आहेत? छान. मस्त. म्हटलं आता सगळ्याचे स्पेशल. अगं मजा करते. काय म्हणतात? बुढापा कैसे चल रहा है? एकदम मस्त. अय्या हा बघ केवढा झाला, चेंजच झाला. हा माझा मोठा भाऊ. हो ना, जरा तेच समजतंय. इकडे बघा. भाई आता म्हटलं ना मित्र आहे माझा. मित्र आहे. भाऊ आहे ना का? भाऊ आहे ना. मला वाटतं ना तुमच्या आईचा चेहरा आणि तुमचा चेहरा हो ना, Same आहे ना? थोडा थोडा. आई लक्षात आहे अजून. कसं कमी का यांच्या आईचा चेहरा आणि यांचा मैं ना ढूंढने आई रेहाना किधर है. ऐसे पतले क्यों हो गया? सच में रिटायर हो गए? बुलाए नहीं हम लोगों को, भूल गए. कितना साल हुआ रिटायर? दिसंबर में. गए दिसंबर में. ये दिसंबर में मैं हूँ.
हे बघा कास्ट्रफ संघटनेचे असे फेकतात एकेकाला बाहेर काढून, लाथा मारतात संघटना प्रमुख. कैसे हो बाकी आप? ये टीचर साथ में असिस्टेंट. अच्छा, नया पोस्ट है. 2014 से. तो अभी इतना मिलते नहीं ना हम लोग, इसीलिए. ये मेरी तबीयत थोड़ी अभी थोड़ा सा उम्र के हिसाब से होता है. आपकी कैसे है? कैसे आहेत मॅडम? मस्त. इकडे कोण आहे? हे कोणत्या शाळेतले सर? हो का? अच्छा. तुमची कोणती? हे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे? मागच्या गल्लीत राहतात मॅडम, माझ्या कशा नाही. मी म्हटलं थांबा, त्यांनी फोन लावून दिला म्हणून मी तुम्हाला म्हटलं उशिरा का होईना. या मॅडम म्हणाले मी थकली. मी म्हटलं चालेल, उशीर झाला तरी चालेल, पण मॅडम आल्या. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. तुमच्यासारखे सगळे शिस्तप्रिय धडाडीचे कार्य करणारे आणि मन मिळावून प्रेमळ मला सहकारी मार्गदर्शक लाभले आणि आतापर्यंतचं माझं जीवन सफल झालेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले माझे वडील, सासू सासरे, माझे यजमान आणि आताच्या काळामध्ये माझे भाऊ बहीण, आई आणि माझी सून आणि मुलगा, त्याचप्रमाणे माझे सुनेचे आई वडील, ते सुद्धा माझी फार काळजी घेतात. सांगितल्याप्रमाणे त्यांच्या रजा ऍडजस्ट करून मला टूरवर पाठवतात. शनिवार रविवार नाटक वगैरे सगळं माझं चालू आहे. तर आतापर्यंतच व्यवस्थित सगळं गाडी चाललेली आहे. तुमचे आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद. पर्यंतच नाही, याच्या पुढे तुमची गाडी सुसाटच चालेल मॅडम. कारण तुम्ही अनेक जीवनामध्ये अनेक सत्कर्म केलेले आहेत, विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आपली सेवा तुम्ही इमाने इतबारे अगदी सचोटीने पार पाडलेली आहे. त्यामुळे निश्चितच तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हे सर्वांतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी तुम्हाला बोललो होतो ना, बारकावे काय असतात, बारीक सारीक गोष्टी असतात. मॅडमने आपल्या शैक्षणिक सेवेचा अख्खा चित्रपट उभा केला की नाही आपल्यासमोर. ह्या गोष्टी शिकण्यासारख्या ते त्यांनी आणि ते ओघवते याच्यात त्यांनी लिहून आणलं होतं, पण पाहिलं का त्यांनी एक शब्द तरी वाचला? अरे जीवनानुभव होते ते, काय लक्षात ठेवणे करे ते आपसुकच येतात. एकदा सुरू झालेली ते एक रील सुरू झाली एका फोटो होतात सुरू असतात. असू द्या. तर आजचा जो स्नेहमिलन सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने त्याला पण चार चांद लागले आणि मॅडमने आपल्याला सगळ्यांना एकत्र आणण्याचा संधी दिली, त्याबद्दल मॅडमचे आभार व्यक्त करतो आधी सुरुवातीला. आणि त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, मातोश्रींना सगळ्यांना दीर्घायू लाभो, कंटिन्यू राहो. आणि जयेशला आणि आदित्यला सांगेल की आता आपल्या नातूला सांभाळतायत, पण तुम्हालाही आईला सांभाळायचंय. आणि तुम्हाला किंवा सगळ्यांना सांगायचे की जे आपसूक कसं नकळतपणे घडत जात आईच्या बाबतीत की आईला गृहीत धरलं जातं, तसं कोणी करू नये. फक्त हे तुम्हाला एकट्यानं सांगायचं, प्रत्येकाला सगळ्यांना सांगू शकतं की असं कोणी करू नका. तो जो तुमचा संवाद आहे तो वाढवत राहा, म्हणजे अशा गोष्टी घडत नाही. पुन्हा एकदा इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मॅडमच्या आपल्या मुलातर्फे, स्नुषातर्फे सगळ्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. यानंतर मॅडमला भेटायचा कार्यक्रम फोटो सेशनचा तो कार्यक्रम होईल. नेतुली शाळेचे शिक्षकही भेटायला उत्सुक आहेत, इतर शाळेची उत्सुक आहेत आणि एकीकडे आपला आता भोजनाचा आस्वाद घ्यायला काही हरकत नसावी. धन्यवाद पुन्हा एकदा सगळे. आणि प्रत्येक गोष्टीच्या मॅडम बोलल्या ना की बारकावे हा तिचा स्पेशल विषय आहे. वाद घालेल त्याच्यासाठी ती सरळ नाही असं म्हणजे असं, म्हणजे एवढी ती ठाम असायची. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर आम्ही म्हणजे 7 शाळांचे जे शिक्षक होतो ना, हिंदी माध्यम असू दे
गुजराती असू दे किंवा मराठी असू दे, आम्ही ना एका मुळीमध्ये बांधलेल्या सगळ्या काठ्या कशा असतात तशा होतं. आणि आमचं थोडंफार असं जरी वाद झाले ना तर आमचे कशावरनं होणार, शाळेतल्या काही रूलवरनच होणार. पण असे वैयक्तिक कधीच आमचे कधी वाद झाले नाही आणि एकदम आम्ही हक्काने एकमेकाला सांगणार. आणि जावळेचं महत्वाचं म्हणजे गोष्ट काय, हिचं ना सायन्स आणि हिचं गणित फार पक्क. आणि मला पण गणित विषय शिकवायला कायम असायचा. आपण विषयवार असायचा आमच्याकडे, आम्हाला ऑफ पिरियड असायचा. म्हणजे ना आता ती डोंबिवली नगरपालिका म्हणजे स्वप्न वाटतं. आणि आता कुठल्या गंगेत आलोय आणि कुठल्या किनाऱ्याला लागू हे सांगताच येणार नाही. म्हणजे वाहून जाऊ, कदाचित कुठल्या कसपटात अडकून पडू असं. पण कमीत कमी आता नाव आमची तीराला लागते, काही का असे ना. पण जावळेचं कौतुक असं ना की नवीन प्रयोग करणं. आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन यायची, मग तिच्याकडनं आम्हाला कळायचं की आयुर्वेदात काय काय आहे. मी पण योगामध्ये फार इंटरेस्ट घ्यायची, मी जरा जास्तच. डोंबिवली नागरी सहकारी बँकेजवळ एक डॉक्टर होते, तिथून ती शिकून